सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDC कडे होता. नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे. या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याही पेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स. यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल. त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे. हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे. मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय. हे 2 TBM या ठिकाणी आहेत. नायक आपण लॉन्च केलाय. नायकच हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे. आणि दुसरं अर्जुन आहे, तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो. आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरीवलीकडनं. आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे.